या सगळ्या घडामोडी सविस्तर पाहूयात। अशोक खरात प्रकरणामध्ये नवीन ट्विस्ट आलाय। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत धक्कादायक माहिती समोर येते। खरातचे आतापर्यंत एकूण 17 अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत। मात्र हे व्हिडिओ फक्त 20 ते 50 रुपयांसाठी व्हायरल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली। सगळ्यात धक्कादायक म्हणजे हे अश्लील व्हिडिओ फक्त 20 ते 50 रुपयांमध्ये विकले गेलेत। पैसे भरल्यानंतर संबंधित व्यक्तींना वैयक्तिक अकाउंटवर हे व्हिडिओ पाठवले जात होते। त्यासोबतच फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि काही पॉर्न साइट्सवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत हे व्हिडिओज असंही कळतंय। सायबर सेलनं व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या 4 प्रमुख सोशल मीडिया अकाउंट विरोधात गुन्हे दाखल केलेत। तर 20 ते 50 रुपयांना हे काही व्हिडिओज विक्री करण्यात आले असं कळतंय। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात कठोर अशी कारवाई करण्यात आलेली आहे। 4 प्रमुख सोशल मीडिया अकाउंट विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। सायबर सेलनं याची गंभीर दखल घेतली आणि ज्यांच्या मार्फत हे व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेले होते त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली। माहिती जाणून घेऊयात। प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। प्रांजल, या अकाउंट्सनी हे व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत, अनेकांना शेअर केलेले आहेत। एवढंच नव्हे तर धक्कादायक बाब म्हणजे त्यासाठी पैसे आकारले गेले। नेमकी ही सगळी काय घटना आहे, काय काय या तपासामधून समोर आले? तुझे आपण जर बघितलं तर अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे गुन्हे तर दाखल झालेत, मात्र त्यानंतर अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ हे सोशल मीडियावरती व्हायरल होत होते। दरम्यान जे फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यासोबतच व्हॉट्सअपवर देखील हे व्हिडिओ व्हायरल केले जात होते। यामध्ये अनेक AI असतील किंवा मॉर्फ व्हिडिओ देखील होते। मात्र यामध्ये प्रश्न असा उपस्थित होता की हे व्हिडिओ नक्की व्हायरल कोण करतायत? कारण सायबर पोलिसांकडून म्हणजे नाशिकमध्ये देखील जवळपास याबाबतचे 64 गुन्हे हे दाखल करण्यात आलेले होते। अनेक व्हॉट्सअप ऍडमिनला देखील अटक ही करण्यात आली होती। मात्र एकंदरीतच प्रश्न हाच होता की हा व्हिडिओ नक्की कुठून व्हायरल होत आहेत। ते काल देखील आपण बघितलं तर सातपुते यांनी देखील बोलून दाखवलं की जवळपास 4,500हून अधिक लिंक्स ज्या आहेत त्या आम्ही सोशल मीडियावरून हटवलेल्या आहेत आणि या व्हिडिओ व्हायरल बाबत आमचा तपास जो आहे तो अजूनही सुरू आहे। आणि याच संपूर्ण प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट देखील आलेला आहे की हे जे काही व्हिडिओ व्हायरल केले जात होते ते अक्षरशः 20 ते 50 रुपयामध्ये त्याची विक्री ही करण्यात आलेली होती। सायबर सेलने याबाबत माहिती दिलेली आहे आणि त्यांच्या तपासामध्ये ही संपूर्ण बाब जे आहे ते उघडकीस आलेली आहेत। ज्यांच्याकडे व्हिडिओ आहेत त्यांच्याकडे व्हिडिओची मागणी केली जात होती आणि ते जर व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आम्हाला पैसे द्या असं सांगितलं जात होतं आणि 20 ते 50 रुपयात हे व्हिडिओ जे आहेत ते दिले जात होते आणि त्यानंतर ते वेगवेगळ्या साइट्सवर देखील अपलोड केले जात होते। दरम्यान 4 अकाउंट वरती कारवाई केल्यानंतर त्यांच्या तपासामध्ये ही माहिती जी आहे ती समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिलीत। मात्र निश्चितच ही धक्कादायक बाब आहे, कारण जवळपास 4,500हून जरी अधिक लिंक हटवण्यात आल्या असल्या तरी मात्र अजूनही हे व्हिडिओ अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। यावरचा तपास हा सुरू आहे आणि हे सगळं काही सुरू असतानाच हा संपूर्ण तपास जो आहे तो सुरू असतानाच, कारण अत्यंत संवेदनशील प्रकरण आहेत। एकीकडे पीडित महिलांना धीर देण्याचं काम हे सुरू आहे, तक्रारींचा ओघ हा वाढतोय, त्यामुळे कुठेतरी अशोक खराच्या अडचणीत वाढ होतीये। मात्र एकीकडे हीच परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र अशा प्रकारे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल कोण करतायत याबाबतचा तपास जो आहे तो अजूनही सुरू आहे। त्यामुळे एकंदरीतच पोलिसांकडून देखील आवाहन केलं जाते की हे व्हिडिओ व्हायरल करू नका, तर केले असेल तर ते डिलीट करा, नाही तर तुमच्यावर कायदेशीर आणि कठोर कारवाई होऊ शकते। निश्चितच।